चोरायनो हे माजून गेले साले आणि ह्या चोरायचा जो सर्गन आहे नाम नरेंद्र काम सरेंडर राजीनामा अभिजित दादा राजीनामा धर्मेंद्रचा घेऊन न होणार नरेंद्राचा भी घ्या लागल कारण सरगना का सरगना वही है आणि या देशात 4 गोचिड आहे जे या देशातल्या बेरोजगार युवकाचं रक्त शोषण करत आहे या देशातल्या कामगारांचं रक्त शोषण करत आहे या देशातल्या शेतकऱ्यांचं रक्त शोषण करत आहे ते 4 गोचिड आहे नरेंद्र मुखिया एक अडाणी आणि एक अमित्या हे 4 लोक आहे जे या देशाचा सत्यानाश लावून राहिले त्याच्यानंतर हे बाकीचे खालचं चोर बसले आहे आणि याचा एक सर्गन आहे त्याचा राजीनामा घ्या लागते मेन डॉनचा नरेंद्रचा राजीनामा घेतल्याशिवाय कारण का ह्या धर्मेंद्राला जरी हटवलं तरी तिथं ह्या चोरांना बसवण कारण हे पुरे चोर बसले आहे आणि मी यायच्या भाषेत हे गोचिड आहे गोचिड आपल्या देशातल्या युवकाचं आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं आपल्या देशातल्या कामगाराचं आपल्या देशातल्या बेरोजगार पोट्याचं रक्ताचं शोषण करत आहे आता एक इथं नवीन आपल्या नागपुरात सायंटिस्ट आहे नितीन इथेनोस्टाईन त्याचा बॅनर बनवून आणलाय तेव्हा तिकडा आहे बॅनर वरत कर रे ही येती पेट्रोलचे जनक ते आणलं का रे बॅनर आण बरं इकडे या दे रे ते पेट्रोल वाला अना यायले सांगतो का हम कॉकरोच है कॉकरोच 100 बार काटोगे तो भी मरेंगे नहीं फिर से जिंदा रहेंगे आम्हाला 100 वेळा जरी कापण ना तर आमच्या कायद्यातून एकच आवाज निघाल इन्क्लाब जिंदाबाद भारत माता की भारत माता की तेव्हा हे बनवून आणले हे यायच्या पोट्याले मोठं करणं चालू आहे तुमच्या गाड्या पुक करून बंद पडणार आहे हम कॉकरोच है 100 बार काटोगे तो भी जिंदा रहेंगे भारतातल्या पोट्याचा सत्यानाश करणारा धर्मेंद्र आम्ही शोलेमध्ये पाहिला होता शोलेतला धर्मेंद्र कसा होता आणि ह्या 5 चोर आता हेलिकॉप्टरनं पेपर आणून राहिला पहिलेच केलं असतं तर पहिले कशा उपडत बसला असेल तिकडं आता हेलिकॉप्टरनं पेपर पहिले लक्ष दिलं असतं पोट्या 15 पोट्याच्या आत्महत्या नसत्या झाल्या या 15 पोट्याच्या आत्महत्येचा जिम्मेदार धर्मेंद्र आहे आणि या धर्मेंद्रवर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे यानं 15 पोरांचे जीव घेतले व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे हात वरती करा व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे शाबाश हे आपल्या देशाला लुटून खाऊन राहिले उद्या आपल्यावर कोणती वेळ येईल आता पुन्हा एक रील आली का यूपीएससीचा पेपर एकाच क्लास मध्ये ठीक आहे सेट मधले 80 जवळपास प्रश्न आले म्हणजे आता यूपीएससीचा बी पेपर नाही राहिला नीटचा बी पेपर नाही राहिला नाव नीट आहे पण अजिबात नीट पेपर होत नाही अरे बरोबर आहे का म्हणून ठीक आहे हे 4 गोचिड मधले पहिले 2 गोचिड मोठे बदमाश आहे आम्हाला साले कॉकरोच म्हणते त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला जराशी लाज नाही येत का देशातल्या लोकांना कॉकरोच म्हणाव मग आम्ही कॉकरोच आहे आणि कॉकरोच का करू शकते हे ताकद आम्ही दाखवून देऊ आता भारतातल्या प्रत्येक शहरात आंदोलन चालू आहे थोडस युवकांनी सपोर्ट करा ट्रॅफिक जाऊ द्या आपला
आंदोलन शांततापूर्ण आहे, पण आम्ही आले गांधी माहित आहे ना, आम्हाला भगतसिंग बी माहित आहे. ठीक आहे, आम्ही कायजात ठीक आहे, आम्ही डोक्यात गांधी ठेवतो आणि मनगटात भगतसिंग ठेवतो. आम्ही आमच्या डोक्यात विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठेवतो आणि मनगटात छत्रपतींची तलवार ठेवतो. त्याच्यामुळे आम्हाला यायले नाही, मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकाराले, चीफ जस्टिसच्या ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाले आणि सत्तेत बसणाऱ्या चोरायले संविधानावर चालतो आणि आम्ही त्या संविधानाचे विचारक आहे, आम्ही त्याला मानणारे आहे. म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे, आमची परीक्षा नका घेऊ. आम्ही आता तुमच्यावर इथं ताकद टाकून राहिलो. आमच्या मान सन्मान आणि आमच्या मताचा सन्मान ठेवा, एवढं मी या सत्तेत असणाऱ्या चोरायले सांगतो. नाही तर पुन्हा आम्ही दिल्लीत याच्यापेक्षा 4 पट मोठं आंदोलन करीन आणि तिथं का होईल हे सांगता येणार नाही. धन्यवाद. जय जवान, जय बिरसा मुंडा, इन्कलाब जिंदाबाद.